Hello friends, welcome to दळवे डिजिटल अकॅडमी. माय सेल्फ महेश दळवे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 5 त्यामध्ये क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 तर हे 3 क्वेश्चन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत. तर सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 6 पासून. तर आपण पाहत आहोत व्हिडिओ सिरीज कोऑर्डिनेट जिओमेट्री स्टँडर्ड 10. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याचं नोटिफिकेशनही तुम्हाला मिळेल. तर सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 6 पासून. तर फाइंड द डिस्टन्स बिटवीन द फॉलोइंग पॉईंट्स. तर ह्या ठिकाणी आपल्याला काय पॉईंट्स दिलेले आहेत, ए आणि बी ह्या दोन्ही पॉईंट्समधलं डिस्टन्स फाइंड करायचं आहे. त्यानंतर पी आणि क्यू ह्यांच्यामधलं डिस्टन्स आणि आर आणि एस ह्यांच्यामधलं डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. तर त्यामध्ये सगळ्यात आधी आपण ए आणि बी मधलं डिस्टन्स फाइंड करणार आहे. तर ह्या ठिकाणी हे जे ए पॉईंट दिलेला आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आपण घेणार आहेत. लेट एचे कोऑर्डिनेट्स x1, y1 हे कन्सिडर करणार आहेत. त्यानंतर बीचे कोऑर्डिनेट्स x2, y2 हे गिवन पॉईंट्स आहेत. त्यानंतर x1 ची व्हॅल्यू जी आहे ती आहे a, y1 ची व्हॅल्यू आहे या ठिकाणी 0, x2 इज इक्वल टू 0 आणि y2 इज इक्वल टू a. तर ह्या ठिकाणी आपण हे व्हॅल्यूज कम्पेअर करून ह्या ठिकाणी लिहिलेले आहेत. आता आपण ह्या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युला यूज करणार आहे. बाय डिस्टन्स फॉर्म्युला ह्या ठिकाणी x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. तर हा डिस्टन्स फॉर्म्युला आहे. ह्या ठिकाणी आता आपण व्हॅल्यूज पुट करणार आहे. तर x2 ची व्हॅल्यू आहे 0, इथं 0 घेतलं. त्यानंतर x1 ची व्हॅल्यू आहे a, तर x1 ची व्हॅल्यू a पुट केली. नंतर 0 मायनस a ब्रॅकेट स्क्वेअर, त्यानंतर प्लस ॲज इट इज घ्यायचं आहे. y2 ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी a आहे, तर ही तर y2 ची व्हॅल्यू a पुट केली. त्यानंतर y1 ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी 0 आहे, तर ह्या ठिकाणी y1 ची व्हॅल्यू 0 पुट केली. आता ह्या ठिकाणी 0 मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर, तर मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए मायनस 0 ए स्क्वेअर, मायनस एचा स्क्वेअर आहे ए स्क्वेअर आणि ह्या ठिकाणी हा ए स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी ए स्क्वेअर मायनस एचा स्क्वेअर आहे ए स्क्वेअर आणि एचा स्क्वेअर ए स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हे येते 2a स्क्वेअर अंडर रूट 2a स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी ए स्क्वेअरचा स्क्वेअर रूट येतो ए आणि हा जो 2 आहे त्याचा स्क्वेअर रूट आपल्याला काढता येत नाही, तो ॲज इट इज ह्या ठिकाणी लिहायचा आहे. तर हे आपला आन्सर आलेला आहे ए रूट 2. तर ए आणि बी ह्या दोन्ही पॉईंटमधलं डिस्टन्स जे आहे ते आहे ए रूट 2. तर ह्या ठिकाणी युनिट दिलेलं नाही, तर आपण ते युनिट्स लिहिणार आहेत. तर म्हणजे मीटर सेंटीमीटर न दिल्यामुळं युनिट्स आपण लिहिलेलं आहे. तर हे आहे क्वेश्चन नंबर 6 मध्ये फर्स्ट सोल्युशन. क्वेश्चन नंबर 2. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला पी आणि क्यू ह्या दोन पॉईंट्स मधलं डिस्टन्स फाइंड करायचं आहे. तर ह्या ठिकाणी मी हा जो पी पॉईंट आहे त्याला कन्सिडर केलेला आहे x1, y1 आणि हा जो क्यू पॉईंट आहे, तर ह्या ठिकाणी क्यू पॉईंट इथं बाय मिस्टेक बी झालेला आहे, तर ह्या ठिकाणी क्यू करायचा आहे. हा जो पॉईंट आहे हा पी आणि क्यू, तर क्यू पॉईंट हा क्यू पॉईंट आहे. तर हा क्यू पॉईंट याचे कोऑर्डिनेट्स आपण x2, y2 घेतलेले आहेत आणि हे पॉईंट्स आपण गिवन पॉईंट्स जे दिलेले आहेत त्यांना आपण असं कन्सिडर केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आता आपण ह्यांच्या पी आणि क्यू हे जे पॉईंट्स आपण कन्सिडर केलेत आणि हे जे दिलेले आहेत ह्यांना कम्पेअर करून आपण ह्या ठिकाणी व्हॅल्यूज फाइंड करणार आहेत x1, y1, x2, y2. तर ह्या ठिकाणी बघा पीचं पॉईंट ह्या ठिकाणी दिलेलं आहे -6, -3. तर एक्सचा कोऑर्डिनेट आहे -6 आणि वायचा कोऑर्डिनेट आहे -3. त्यानंतर x2 आहे -1 आणि y2 आहे 9. तर अशा प्रकारे पी आणि क्यूचे कोऑर्डिनेट्स आहेत हे. तर हे आपण फाइंड केलेले आहेत. आता आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करणार आहे. त्यामध्ये आपण हे जे व्हॅल्यूज आपण फाइंड केले ते पुट करून कॅल्क्युलेट करून डिस्टन्स फाइंड करणार आहे. तर ह्या ठिकाणी फॉर्म्युला आहे x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी x2 ची व्हॅल्यू आहे -1, तर या ठिकाणी -1 पुट केलं मी. हे मायनस ॲज इट इज x1 इज इक्वल टू -6, तर x1 -6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस
y2 ची व्हॅल्यू आहे 9 मायनस y1 आहे -3 ब्रॅकेट स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी -1 ॲज इट इज लिहिलं मी, मायनस इंटू मायनस प्लस 6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 9 मायनस इंटू मायनस प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी -1 + 6 हे येते 5चा स्क्वेअर प्लस 9 + 3 12चा स्क्वेअर. 5चा स्क्वेअर आहे 25 आणि 12चा स्क्वेअर आहे 144. या दोन्हीचं ॲडिशन केलं तरी येते 169. याचा स्क्वेअर रूट येतो 13. तर डिस्टन्स पी आणि क्यू पॉईंटमध्ये आलेला आहे 13 युनिट्स. सेम आपण ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 6मध्ये थर्ड जे दिलेला आहे पॉईंट आर आणि एस, त्याचे आपण कोऑर्डिनेट्स घेतले आहेत x1, y1. आरचे कोऑर्डिनेट्स, एसचे कोऑर्डिनेट्स आहेत x2, y2 विथ द गिवन पॉईंट्स. हे आपण आता पॉईंट्स कम्पेअर करणार आहेत आर, एस आणि हे जे दिलेले पॉईंट्स आहेत. तर ह्या ठिकाणी व्हॅल्यूज आपल्याला मिळालेली आहे. तर ह्या ठिकाणी मी आर जो पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स घेतले आहेत x1, y1 आणि एस जो पॉईंट आहे एस पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत x2, y2. तर x1 ची व्हॅल्यू आहे -3a, y1 ची व्हॅल्यू आहे a. एस ह्या ठिकाणी एस जे पॉईंट्स आहेत त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत त्यांची व्हॅल्यू आहे x2 ची व्हॅल्यू आहे a आणि ह्या ठिकाणी y2 ची व्हॅल्यू आहे -2a. तर अशा प्रकारे सर्व पॉईंट्सचे जे कोऑर्डिनेट्स आहेत त्यांचे आपण व्हॅल्यू लिहिलेले आहेत. आता ह्या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा आहे. या ठिकाणी x1 आहे -3a, या ठिकाणी x1, y1 आहे a, त्यानंतर x2 ची व्हॅल्यू आहे a, x2 = a, त्यानंतर y2 = -2a. तर सर्व व्हॅल्यूज आपण ह्या ठिकाणी फाइंड केलेल्या आहेत. आता आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून ह्या ठिकाणी ह्यामध्ये व्हॅल्यूज पुट करून आपण डिस्टन्स या दोन आर आणि एस या दोन पॉईंटमधला डिस्टन्स फाइंड करणार आहे. x2 ची जी व्हॅल्यू आहे ती आहे a, त्यानंतर मायनस x1 आहे -3a. तर ह्या ठिकाणी आपण व्हॅल्यूज पुट केल्या. त्यानंतर y2 आहे -2a, y1 ची व्हॅल्यू आहे a. तर ह्या ठिकाणी -y1 तर -a ब्रॅकेट स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी आता आपण कॅल्क्युलेशन करणार आहे. तर मायनस हे येते प्लस, तर a + 3a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -2a -a, तर हे येते -3a ब्रॅकेट स्क्वेअर. तर a + 3a हे येते 4a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -3a ब्रॅकेट स्क्वेअर. तर 4a स्क्वेअर आहे 16a स्क्वेअर आणि -3a चा स्क्वेअर आहे 9a स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी 16a स्क्वेअर प्लस 9a स्क्वेअर हे येते 25a स्क्वेअर. 25 चा स्क्वेअर रूट आहे a आणि a स्क्वेअरचा स्क्वेअर रूट आहे a. तर ह्या ठिकाणी हे आन्सर आलेलं आहे 5a. तर डिस्टन्स आर आणि एस मधला आलेला आहे 5a युनिट्स. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 6मध्ये या ठिकाणी आपल्याला 3 क्वेश्चन दिले, त्यामध्ये आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं होतं त्या दोन पॉईंट्समधलं. तर आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून ह्या ठिकाणी तिन्ही क्वेश्चनचे डिस्टन्स फाइंड केलेले आहेत त्यांचे फॉर्म्युले यूज करून. तर ह्या ठिकाणी फक्त कॅल्क्युलेशन तुम्ही प्रॉपरली करायचं आहे, मिस्टेक करायची नाही. त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करताना तुमचा ॲन्सर करेक्ट येणार आहे जर तुम्ही काहीच जर कॅल्क्युलेशनमध्ये मिस्टेक केली नाही तर. आता पाहूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द सर्कमसेंटर ऑफ अ ट्रायंगल. तर ट्रायंगलच्या सर्कमसेंटरचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. हुज व्हर्टायसेस या ठिकाणी दिलेले आहेत -3, 1, 0, -2, 1, 3. तर आपण जे ह्या ठिकाणी व्हर्टायसेस दिलेले आहेत तर हे ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत. तर त्यांना आपण ह्या ठिकाणी नेम्स दिलेले आहेत a, b आणि c. तर a जो पॉईंट आहे ह्या ठिकाणी मी लिहिलेला आहे लेट a b -3, 1, b 0, -2 and c 1, 3 with the vertices of triangle. तर मी हे जे व्हर्टायसेस दिलेले आहेत त्यांना ह्या ठिकाणी नेम्स दिलेले आहेत a, b, c. तर ह्या ठिकाणी सर्कमसेंटर जे आहे, सपोज आपण o हा सर्कमसेंटर घेतलेला आहे या ठिकाणी, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत h, k इज द सर्कमसेंटर ऑफ ट्रायंगल ABC. तर हे जे ट्रायंगल आहे ABC ह्याचे हा जो सेंटर आहे हा आहे सर्कमसेंटर. याचे कोऑर्डिनेट्स आहेत h, k. त्यानंतर
ओ ए इक्वल टू ओ बी. बघा, ओ ए आणि ओ बी हे दोन्ही इक्वल आहे, कारण की हे रेडियाय ऑफ द सेम सर्कल आहे. तर ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला हे जे सर्कमसेंटरचे कोऑर्डिनेट्स आहेत त्यांच्या व्हॅल्यू एच आणि केचे व्हॅल्यू फाइंड करायचे. तर ह्या ठिकाणी आपण डिस्टन्स फॉर्म्युल्याची कन्सेप्ट यूज करून आपण हे फाइंड करणार आहे. तर ह्या ठिकाणी बघा, ओ ए आणि ओ बी हे ह्या ठिकाणी मी आता सांगितलं की रेडियाय ऑफ सेम सर्कल आहेत. एकाच सर्कलची दोन रेडियस आहेत, त्यामुळे हे दोन्ही इक्वल आहेत. त्यानंतर जर स्क्वेअरिंग केलं आपण दोन्ही साईडला, तर ओ ए स्क्वेअर इक्वल टू ओ बी स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी आता आपण डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करणार आहे. तर ओ आणि ए हे दोन पॉईंट्स आहेत, ह्यांच्यामध्ये डिस्टन्स फाइंड करायचे. तर या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युला, तर स्क्वेअर केलेला आहे त्यामुळे इथं रूट येणार नाही. तर स्क्वेअर केल्यामुळे रूट ह्या ठिकाणी निघून गेलं दोन्ही साईडचे. तर ह्या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युला आहे x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू हे ओ बी स्क्वेअर आहे, त्याला आपण x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता ह्या ठिकाणी व्हॅल्यूज आपल्याला आता पुट करायच्या आहेत. तर ओ हा फर्स्ट पॉईंट आणि ए हा सेकंड पॉईंट. तर या ठिकाणी बघा, हा जो सर्कमसेंटर आहे त्याचे कोऑर्डिनेट्स मी या ठिकाणी घेतले आहेत x1, y1. आणि हा जो ए पॉईंट आहे तर त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x2, y2. आता ह्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेल्या आहेत, ह्याच आपण इथं पुट करणार आहेत. तर x2 आहे बघा, x2 1. तर मी इथं x2 च्या ठिकाणी बघा, त्या ठिकाणी -3. ओके, सॉरी. तर हा ओ आहे आणि हा ए पॉईंट आहे. एचे कोऑर्डिनेट आपण ओचे कोऑर्डिनेट्स x1, y1 आणि एचे कोऑर्डिनेट्स घेण्यात आहे x2, y2. तर या ठिकाणी हे व्हॅल्यूज आहेत. तर आता इथं आधी x2 ची व्हॅल्यू बघा, x2 ची व्हॅल्यू आहे -3. तर मी x2 च्या ठिकाणी -3 पुट केला आहे. नंतर हा मायनस ॲज इट इज x1 जो आहे बघा, हे ओचा जो पहिला कोऑर्डिनेट आहे तो आहे x1, त्याची व्हॅल्यू आहे h. तर ह्या ठिकाणी x1 च्या ठिकाणी h पुट केलेला आहे ब्रॅकेट स्क्वेअर. तर -3 - h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ॲज इट इज y2 ची व्हॅल्यू आहे या ठिकाणी 1. तर y2 इज इक्वल टू 1 मायनस y1. या ठिकाणी y1 ची व्हॅल्यू आलेली आहे बघा, y1 k. तर y1 च्या ठिकाणी k पुट केला. तर हे 1 - k ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर. तर x2 च्या ठिकाणी 0 पुट केला आणि x1 च्या ठिकाणी x2 च्या ठिकाणी बघा, या ठिकाणी आता ओ आणि बी या ठिकाणी ओ आणि बी हे जे दोन्ही पॉईंट्स आहेत ओ बी. तर हे ओ चे कोऑर्डिनेट्स x1, y1 घ्यायचे आहेत आणि बी चे कोऑर्डिनेट्स x2, y2 घ्यायचे आहेत. आता ह्यांचे जे व्हॅल्यूज आहेत ते आपण या ठिकाणी पुट करणार आहेत. x2 ची व्हॅल्यू या ठिकाणी x2 बघा, x2 आहे 0. x2 ची व्हॅल्यू आपण 0 पुट केली मायनस ॲज इट इज x1 च्या ठिकाणी बघा, x1 ची व्हॅल्यू काय आहे x1 h. तर या ठिकाणी x1 ची व्हॅल्यू h पुट केली ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ॲज इट इज y2 च्या ठिकाणी व्हॅल्यू पुट केली -2. y2 इज इक्वल टू -2. हा मायनस ॲज इट इज. आणि y1 या ठिकाणी y1 आहे k. तर ह्या ठिकाणी आपण y1 च्या ठिकाणी k पुट केलं ब्रॅकेट स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी बघा, आपण ह्या सर्व व्हॅल्यूज ह्या x2, x1, y2, y1 ओ आणि ए पॉईंट्स कन्सिडर करून इथं पुट केले. त्यानंतर ह्या साईडचे ओ आणि बी चे कोऑर्डिनेट्स आपण कम्पेअर करून इथं व्हॅल्यूज लिहिल्या. आता कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. आता कॅल्क्युलेशनमध्ये काय करायचं आहे, तर आपण ह्या ठिकाणी बघा, हे जे दिलेले आहेत सर्व हे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आहेत. त्यांचं एक्सपान्शन होते ए स्क्वेअर - 2ab प्लस बी स्क्वेअर. तर ह्या सर्व एक्झाम्पलमध्ये, ह्या पूर्ण एक्झाम्पलमध्ये हा फॉर्म्युला आपल्याला ह्या ठिकाणी यूज करायचा आहे. तर ह्या ठिकाणी आधी आपण काय करणार आहे, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. तर एचा स्क्वेअर करायचा, त्यानंतर -2 × a × b करणार प्लस बीचा स्क्वेअर करायचा. तसंच ह्या ठिकाणी -3 - h. तर ह्या ठिकाणी ए आहे -3, बी आहे h. तर बघा, आधी एचा स्क्वेअर म्हणजे -3 चा स्क्वेअर, त्यानंतर हे -2 ॲज इट इज. ए ची व्हॅल्यू आहे -3. तर बघा -3 या ठिकाणी. बी आहे, बी ची व्हॅल्यू h. तर या ठिकाणी h प्लस ॲज इट इज बी ची व्हॅल्यू आपण आताच पाहिली h चा स्क्वेअर प्लस. आता हा ब्रॅकेट पूर्ण झाला. या ठिकाणी आपण पहिला जो ब्रॅकेट आहे
त्याचं एक्सपान्शन हे आलेलं आहे. आता हा जो सेकंड ब्रॅकेट आहे, हा सेकंड ब्रॅकेटचं एक्सपान्शन मी इथं या ठिकाणी लिहितोय. तर बघा, सुरुवातीला हा आहे ए स्क्वेअर, तर ह्या ठिकाणी ए आहे 1, तर हे 1चा स्क्वेअर 1च येणार आहे, मायनस 2 ॲज इट इज ए, त्यानंतर एची व्हॅल्यू आहे 1 के, बीची व्हॅल्यू आहे के, तर ह्या ठिकाणी बी आहे के, प्लस बी स्क्वेअर, तर बीची व्हॅल्यू के आहे, तर केचा स्क्वेअर. आता ह्या ठिकाणी काय होणार आहे, राईट साईडला बघा, राईट. आता आपण एक्सपान्शन कसेच केले, 1 मायनस के ब्रॅकेट स्क्वेअरचं केले या ठिकाणी, हे 1 मायनस के ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन. आता 0 मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन. इथं हे 0, हा टर्म 0 असल्यामुळे मायनस एच स्क्वेअर. आता -2 मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर, तर -2 मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर, ते ह्या ठिकाणी -2, ह्या ठिकाणी -2 हे एची व्हॅल्यू आहे आणि के ही बीची व्हॅल्यू आहे. तर हेच फॉर्म्युला यूज करायचं, ए स्क्वेअर -2 ए बी प्लस बी स्क्वेअर. आधी एचा स्क्वेअर म्हणजे -2चा स्क्वेअर, त्यानंतर मायनस, इथं -2 एची व्हॅल्यू आहे -2, या ठिकाणी मी -2 घेतलेला आहे, आणि बीची व्हॅल्यू आहे के, तर या ठिकाणी के, प्लस बी स्क्वेअर, बी आहे के, केचं स्क्वेअर. तर हे जे एक्सपान्शन आहे ते -2 मायनस के ब्रॅकेट स्क्वेअरचे एक्सपान्शन आहे. आता ह्या ठिकाणी -3चा स्क्वेअर आहे 9, मायनस इंटू मायनस प्लस 2 3 6 एच प्लस एच स्क्वेअर, हे आपण ॲज इट इज लिहिलेलं आहे. त्यानंतर 1चा स्क्वेअर 1, मायनस 2 इंटू 1 2k, 2 इंटू 1 2 इंटू के 2k, तर -2k, त्यानंतर प्लस के स्क्वेअर, त्यानंतर इक्वल मायनस एचचा स्क्वेअर आहे एच स्क्वेअर, त्यानंतर -2चा स्क्वेअर आहे 4, मायनस इंटू मायनस प्लस 2 2 4 के प्लस के स्क्वेअर. आता आपण काय करणार आहेत, ह्या इक्वलच्या लेफ्ट साईडला आणि ह्या इक्वलच्या राईट साईडला जे सारखे टर्म्स आहेत आणि ज्यांचे साईन सेम आहेत ते आपण कॅन्सल करणार आहेत. ह्या ठिकाणी बघा, प्लस एच स्क्वेअर आणि राईट साईडला हे एच स्क्वेअर, हे दोन्ही कॅन्सल होणार. त्या ठिकाणी परत ह्या ठिकाणी प्लस के स्क्वेअर आणि ह्या ठिकाणी के स्क्वेअर आहे, हे दोन्ही कॅन्सल होणार. आणि जे काय बाकीचे टर्म्स आहेत ते आपण ॲज इट इज लिहायचे, 9 प्लस 6h, त्यानंतर प्लस 1 -2k, त्यानंतर हे जे आहे 4, हे 4 आणि 4k. तर ह्या ठिकाणी आपण जे रिमेनिंग टर्म्स आहेत ते आपण ॲज इट इज ह्या ठिकाणी लिहिलेले आहेत. आता आपण कॅल्क्युलेशन करणार आहे. तर ह्या ठिकाणी काय करायचं आहे, तर बघा, हे 9 आणि हे 1, 9 प्लस 1 हे येते 10 प्लस 6h, त्यानंतर हा जो -2k आहे तो मी राईट साईडला नेला, तर हा प्लस 2k झाला, तर 4k प्लस 2k प्लस 4. तर ह्या ठिकाणी आता काय केलेलं आहे बघ, हा जो 10 आहे तो मी राईट साईडला आणला, तो झाला -10, आणि इथं लेफ्ट साईडला 6h ॲज इट इज आहे. आता 4k प्लस 2k हे येते 6k, आणि हा प्लस 10 आपण इकडे लेफ्टला आल्यामुळं -10, आणि हा 4 ॲज इट इज आपण इथं लिहिलेला आहे. आता आपण काय करणार आहे, लेफ्ट साईडला एच आणि के चे टर्म्स लिहिणार आहे. तर हा 6k जो आहे प्लस 6k हा लेफ्ट साईडला गेल्यानंतर -6k होणार आहे. तर 6h मायनस 6k इज इक्वल टू -10 प्लस 6, तर -10 प्लस 6 हे येते -6. तर डिवाइड बोथ साइड्स बाय 6, तर दोन्ही साईडला आपण डिवाइड करणार आहे, दोन्ही साईड्सला डिवाइड करणारे आहेत आपण ह्या ठिकाणी 6ने. तर या ठिकाणी 6hला 6ने डिवाइड केलं, -6kला 6ने डिवाइड केलं, आणि -6ला पण 6ने डिवाइड केलं. तर हे 6 कॅन्सल, हा 6 कॅन्सल, हा पण 6 कॅन्सल. तर ह्या ठिकाणी h मायनस के इज इक्वल टू -1. तर हे आहे इक्वेशन 1. तर ह्या ठिकाणी OB इज इक्वल टू OC. आता आपण काय करणार आहे, तर ह्या ठिकाणी आपल्याला एक इक्वेशन मिळालेलं आहे, h मायनस के इज इक्वल टू -1. आता आपल्याला एच आणि के ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी अजून एक इक्वेशन फाइंड करायचं आहे. तर अजून एक इक्वेशन तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी एक कंडिशन घेणार आहे
हे जसं आपण सुरुवातीला या ठिकाणी ओ ए इक्वल टू ओ बी घेतलं होतं, कारण की रेडिय ऑफ सेम सर्कल. तर आता सेम आपण ह्या ठिकाणी ओ बी इक्वल टू ओ सी घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी ओ बी ओ सी हे दोन्ही इक्वल का आहेत, कारण की हे रेडिय ऑफ सेम सर्कल. तर हे सेम सर्कलचे रेडिय आहेत. तर स्क्वेअरिंग आपण दोन्ही साईडला स्क्वेअर केलं, स्क्वेअरिंग बोथ साईड्स. तर ह्या ठिकाणी स्क्वेअर केल्यामुळे इथं रूट येणार नाही. डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये जे रूट आहे काय स्क्वेअर केल्यामुळे या ठिकाणी निघून जाईल. तर ह्या ठिकाणी बाकी आहे x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हे दोन्ही साईडला आपण अप्लाय केलेला आहे डिस्टन्स फॉर्म्युला. आता ह्या ठिकाणी ओ आणि बी हे दोन पॉईंट्स आहेत. तर ओ चे कोऑर्डिनेट्स आपण घेणार आहेत x1, y1 आणि बी चे कोऑर्डिनेट्स x2, y2. तसंच ह्या राईट साईडला ओ सी, ओ चे कोऑर्डिनेट्स असणार आहेत x1, y1 आणि सी चे कोऑर्डिनेट्स असणार आहेत x2, y2. तर ह्या ठिकाणी आपण हे जे कोऑर्डिनेट्स आहेत तर त्यांच्या व्हॅल्यू आता कम्पेअर करून ह्या ठिकाणी व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. तर x2 जे आहे, x2 जर तुम्ही पाहिलं ह्या ठिकाणी ओ आणि बी पॉईंट्स, तर ओ आणि बी, तर बीमध्ये x2 ची व्हॅल्यू आहे 0. तर ह्या ठिकाणी आपण 0 पुट केला आहे. x1 ची व्हॅल्यू आहे h, तर ह्या ठिकाणी h पुट केला आहे 0 मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ॲज इट इज y2. तर y2 ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी बघा y2 इज इक्वल टू -2. तर इथं y2 ची व्हॅल्यू -2 पुट केली. नंतर मायनस मायनस ॲज इट इज y1, ह्या ठिकाणी y1 ची व्हॅल्यू आहे k. तर इथं k पुट करायचं आहे. -2 मायनस k ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू x2 जे आहे बघा. आता ह्या साईडला x2, x1, y2, y1 च्या व्हॅल्यूज कोणत्या घ्यायचे, तर ओ आणि सी कोऑर्डिनेट, ओ आणि सी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स पाहिजे. तर ओ कोऑर्डिनेट, ओचं कोऑर्डिनेट आपण x1, y1 घेतला आहे आणि सीचं कोऑर्डिनेट x2, y2. आता ह्या ठिकाणी जे व्हॅल्यूज कम्पेअर करून ह्या व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. तर इथं आधी x2 ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी x2 आहे 1, तर 1 पुट केलं आपण. x1 ह्या ठिकाणी आहे h, तर h पुट केलं 1 मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1, y2 ची व्हॅल्यू आहे ह्या ठिकाणी 3, तर 3 पुट केलं मायनस y1 आहे, y1 ची व्हॅल्यू आहे k, तर हे k पुट केलं आपण ह्या ठिकाणी. तर हे सर्व ह्याच्या व्हॅल्यूज ह्या ठिकाणी पुट केल्यानंतर हे असं आपल्याला इक्वेशन ह्या ठिकाणी मिळते. तर ह्या ठिकाणी आपण सेम फॉर्म्युला अप्लाय करणार आहेत. कोणता फॉर्म्युला, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला इथं अप्लाय करायचा आहे. तर इथं हा फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर 0 मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर बघा, तर हे 0 आहे, तर मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर ह्या ठिकाणी हे आहे ए, हे आहे बी, तर एचा स्क्वेअर मायनस 2चा स्क्वेअर मायनस फॉर्म्युल्यामध्ये आहे 2ab, 2a आहे मायनस 2, b आहे k. त्यानंतर बी स्क्वेअर प्लस के स्क्वेअर बघा, बीची व्हॅल्यू आहे k, तर k स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी ह्याचं एक्सपान्शन आपण इथं लिहिलेलं आहे. ह्याचं ह्या ठिकाणी आता 1 मायनस h ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन. तर आधी येणार ए स्क्वेअर, तर ह्या ठिकाणी हा ए आहे, हा बी आहे. एचा स्क्वेअर 1 स्क्वेअर मायनस 2 इंटू ए, तर एची व्हॅल्यू ह्या ठिकाणी आहे -2, तर इथं -2. बीची व्हॅल्यू आहे -k, तर बी ह्या ठिकाणी बीची व्हॅल्यू आहे h आणि एची व्हॅल्यू आहे 1. तर आधी आपण ए स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर मायनस 2 इंटू ए आहे 1, बी आहे ह्या ठिकाणी बीची व्हॅल्यू आहे h, तर बीच्या ठिकाणी आपण h पुट केला आहे 2ab, हे आहे 2ab, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बीची व्हॅल्यू आपण h आहे, तर ह्या ठिकाणी बीचा स्क्वेअर म्हणजे h स्क्वेअर प्लस त्यानंतर 3 मायनस k ब्रॅकेट स्क्वेअर, तर हा आहे ए आणि हे आहे बी. तर आधी एचा स्क्वेअर, तर ह्या ठिकाणी बघा एचा स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर ए बीच्या जे काय व्हॅल्यू आहेत, एची व्हॅल्यू 3, बीची व्हॅल्यू k, तर ह्या ठिकाणी आपण पुट केलेलं आहे. आता हे सॉल्व करायचं आहे. तर आधी काय आहे मायनस hचा स्क्वेअर, h स्क्वेअर मायनस 2चा स्क्वेअर 4 प्लस ह्या ठिकाणी मायनस इंटू मायनस प्लस 2 2 जा 4
4 आणि हा 4 इंटू के 4k प्लस केचा स्क्वेअर के स्क्वेअर. तर हे लेफ्ट हँड साईड आपण लिहिली. आता राईट हँड साईडला काय आहे, 1चा स्क्वेअर 1 मायनस 2 इंटू 1 मायनस 2 इंटू एच मायनस 2h एच स्क्वेअर ॲज इट इज. 3चा स्क्वेअर 9 हे प्लस ॲज इट इज मायनस ॲज इट इज 2 3 6k हे 6k प्लस के स्क्वेअर. आता राईट आणि लेफ्टला सारखे असणारे टर्म्स आणि ज्यांची साईन सेम आहे ते आपण आता कॅन्सल करणार आहे. ते एच स्क्वेअर आणि ह्या साईड राईट साईडला एच स्क्वेअर हे कॅन्सल, के स्क्वेअर साईन कॅन्सल, साईन सेम आहेत. आता जे बाकी आहे 4 प्लस 4k हे ॲज इट इज लिहिलं, 1 मायनस 2h हे ॲज इट इज लिहिलं प्लस 9 मायनस 6k. आता ह्या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, ते के आणि एचचे टर्म्स हे एका साईडला न्यायचे आहेत, बाकीचे नंबर्स एका साईडला. तर ह्या ठिकाणी 4k ॲज इट इज ह्या ठिकाणी मी लिहिलेला आहे. हा जो मायनस 2h आहे हा लेफ्ट साईडला आल्यानंतर प्लस 2h आणि हा मायनस 6k पण लेफ्टला आल्यानंतर प्लस 6k. बाकीचे नंबर्स हे 1 ॲज इट इज इथं आहे, हा 9 पण ॲज इट इज आणि हा प्लस 4 आहे तो लेफ्टला गेल्यानंतर मायनस 4. आता ह्या ठिकाणी 4k, आता 4k प्लस 6k हे इथं 10k आणि हा 2h ह्या ठिकाणी लिहिला आणि 1 प्लस 9 10 10 मायनस 4 10 मायनस 4 6. तर 2h प्लस 10k. तर हे बोथ साईडला आपण डिवाइड केलं 2नी, तर 2 2 कॅन्सल, 2 5 2 3 तर इक्वेशन आले h प्लस 5k इज इक्वल टू 3. हा आहे इक्वेशन नंबर 2. तर इक्वेशन 1 आणि 2 आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेले आहेत. तर हे जे दोन इक्वेशन आहेत ते आपण सॉल्व करून ह्या ठिकाणी सॉल्व करून आपण त्यांच्या h आणि k चे व्हॅल्यूज फाइंड करणार आहे. तर ह्या ठिकाणी हे जे फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन होतं, आता आपण ह्या ठिकाणी सबट्रॅक्ट करणार आहेत. हे दोन इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. तर हे दोन इक्वेशन सॉल्व कसे करायचे, तर आपण काय करणार आहे, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1 हे सेकंड इक्वेशन 1 मधून आपण सबट्रॅक्ट करणार आहे. तर फर्स्ट इक्वेशन मी ह्या ठिकाणी लिहिले, त्यामधून सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट करायचे. तर सेकंड इक्वेशनमध्ये आपण ज्यावेळेस सबट्रॅक्ट करतो हे तर मायनस साईन अप्लाय केल्यानंतर हे जे साईन्स आहेत ह्या सेकंड इक्वेशनचे सर्व साईन चेंज होणार. प्लसच्या ठिकाणी मायनस, इथं पण प्लसच्या ठिकाणी मायनस. तर हे एच प्लस एच मायनस एच कॅन्सल, मायनस के मायनस 5k तर हे ते मायनस 6k इज इक्वल टू मायनस 1 मायनस 3 हे ते मायनस 4 मायनस मायनस कॅन्सल. तर ह्या ठिकाणी हा 6 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे के सोबत, तो दुसऱ्या साईडला गेल्यानंतर त्याचं डिव्हिजन. तर ह्या ठिकाणी 2 2 4 2 3 6. तर के ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी आलेली आहे 2/3. त्यानंतर ही जी के ची व्हॅल्यू आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेली आहे ती आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करायची. इक्वेशन 1 आहे h मायनस के इज इक्वल टू मायनस 1. तर ह्या ठिकाणी के ची व्हॅल्यू आपण पुट केली 2/3. हे मायनस 2/3 राईटला गेल्यानंतर हे ते मायनस 1 प्लस 2/3 मायनस 1च्या खाली 1. तर ह्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करायचं, 3 1 मग 3 मायनस 3 2 1 2 प्लस 2 डिवायडेड बाय 3 मायनस 3 प्लस 2 डिवायडेड बाय 3. तर मायनस 3 प्लस 2 हे ते मायनस 1 डिवायडेड बाय 3. तर एचची व्हॅल्यू आलेली आहे -1/3 आणि के ची व्हॅल्यू आहे 2/3. तर ह्या ठिकाणी जे सर्कम सेंटर होतं एच के ओ ते त्या सर्कम सेंटरला ओ म्हणतात. ह्या ठिकाणी आपण ओ कन्सिडर केलेला आहे. तर ह्याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत एच के यांची व्हॅल्यूज आपण या ठिकाणी फाइंड केले. तर हे शेवटी स्टेटमेंट लिहायचे, द कोऑर्डिनेट्स ऑफ सर्कम सेंटर ऑफ द ट्रायंगल तर ते आहेत -1/3 2/3 h, k. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 7 जे आहे थोडं लेंदी आहे, पण ह्या ठिकाणी 2 पार्टमध्ये हे एक्झाम्पल डिवाइड केलेलं आहे. त्यामध्ये इक्वेशन 1 पर्यंत हा फर्स्ट पार्ट, इक्वेशन 2 पर्यंत सेकंड पार्ट, नंतर हे इक्वेशन 1 2 हे सॉल्व करून एच आणि के चे व्हॅल्यू फाइंड करायचे. हे एच आणि के चे व्हॅल्यूज ह्या सर्कम सेंटर जे आहे या ठिकाणी ओ, तर ह्या ट्रायंगलच्या सर्कम सेंटरचे कोऑर्डिनेट्स हे आपण या ठिकाणी अशा पद्धतीने फाइंड केले आहेत. तर सर्व स्टेप्स मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत, लिहून पण दिलेले आहे. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 7 हे पूर्ण झाले. तर तुम्ही क्वेश्चन नंबर 7 स्क्रीनशॉट काढून तुमच्या नोटबुकमध्ये चांगल्या हँडरायटिंगमध्ये लिहून घ्या आणि त्याची 2-3 वेळा प्रॅक्टिस करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इफ यू आर नॉट सबस्क्राईब आवर चॅनल, प्लीज सबस्क्राईब, गेट नोटिफिकेशन ऑफ न्यू व्हिडिओज. थँक्यू.